अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज हनुमान जयंती। हनुमान जयंतीला आपल्याला काही सेवा उपाय तोडगे केले तर आपल्या घरातले जे दोष आहेत, नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, भूत पिशाच प्रेत जे आहे ते सगळं निघून जातं। आणि म्हणून आपल्याला हनुमान जयंतीचं दररोज हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाचायचे। कारण बघा, ज्या घरात दररोज मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, राम रक्षा वाचली जाते त्या घरात कधीच वाईट शक्ती, नकारात्मकता, भूत प्रेत पिशाच बाधा होत नाही आहे। तुम्ही बाहेरून येता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये बाहेरची नजर किंवा भूत पिशाच आकर्षित होतं आणि घरात मग त्या गोष्टीचा आपल्या घरात आपल्याला स्वतःलाही घरातल्या व्यक्तींनाही त्रास होत असतो। म्हणून दररोज न चुकता श्रवण करण्यापेक्षा तुम्ही वाचा आणि तुम्ही ते पठण करा। पठण केल्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ, प्रत्येक शब्दातलं तुम्हाला महत्त्व कळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल। आता बघा, दररोज जर हनुमान चालीसाचं पठण करायचं नसेल तर शनिवारी तरी नक्की करा। कारण ज्यांच्या राशीला शनीची 7.5 आहे, शनी महादशा आहे, त्यांनी जर हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र वाचलं तर त्यांची शनीची 7.5, शनीची महादशा कमी होत असते। आता बघा, भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र हनुमानाची स्तुती करणारे अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे। यामुळे दुष्ट शक्तीचा नाश होतो। म्हणून दररोज हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र पठण करायचे। एक व्यक्ती अशा आहेत, एक सेवेकरी असे आहेत, एक भक्त असे आहेत की दररोज सकाळी ठरलेल्या टायमिंगला, ठरलेल्या वेळेतच हनुमान चालीसाचं 11 वेळा दररोज पठण करणाऱ्या काही व्यक्ती आहेत। त्यामुळे बघा, तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुम्ही सकाळी एकच ठिकाण ठरवून जर दररोज हनुमान चालीसा वाचला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल। आता तुमच्या घरामधली नकारात्मकता दूर होण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे। आता ही पिवळी जी मोहरी आहे, ही पिवळी मोहरी तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायची, अगरबत्तीची उधी जी राख आहे ती तुम्ही त्यामध्ये मिक्स करायची आणि काल भैरवाष्टक तुम्ही म्हणायचं। 1 वेळ म्हणा, 3 वेळ म्हणा, 7 वेळ म्हणा, 11 वेळ म्हणा। आणि त्यानंतर ही जी मोहरी उधी घातलेली ही मोहरी तुमच्या घराच्या प्रत्येक रूममध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक बेडरूम असू दे, किचन असू दे, हॉल असू दे, वर तुमच्या दुसरा मजला असेल, फ्लॅटमध्ये असेल, तुम्ही तिथं तिथं प्रत्येक रूममध्ये तुम्हाला ती मोहरी जी आहे ती कालभैरवाष्टक म्हटलेली ती प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यात टाकायची। त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, जे काय तुमचे दोष आहेत घरातले ते सगळे निघून जातील। मग दुसऱ्या दिवशी काय करायचं, ही मोहरी ज्यावेळेला तुम्ही झाडू मारता त्यावेळेला झाडून काढायची आणि एखाद्या झाडाच्या बुंद्यामध्ये टाकून द्यायची। अशा पद्धतीनं तुम्हाला आज संध्याकाळी न चुकता कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि दररोज मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा म्हणायला अजिबात विसरू नका। माझी मुलगी आणि मी दररोज हनुमान चालीसा एकदा तरी वाचतो, पठण करतो। फक्त आम्ही टायमिंग ठरवून करत नाही आहे, पण आम्हाला वेळ मिळेल तेव्हा म्हणतो। तुम्हाला संकल्प करून तुमच्या कुठल्या अडचणी असतील, नोकरी, व्यवसाय, आर्थिक अडचण, घरातले वाद, घरातल्या कटकटी, मुलांच्या शिक्षण, नोकरी किंवा लग्न, ह्यासाठी जर तुम्ही संकल्प करून 41 दिवस दररोज एकाच वेळेला 11 वेळा हनुमान चालीसा जर म्हटला तर 100% 41 दिवसात तुम्हाला त्याचा फरक जाणवेल आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील। त्यामुळे नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहा, श्री स्वामी समर्थ लिहा आणि जे कोणी व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।